धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे। न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही टिप्पणी केलेली आहे। पश्चिम बंगाल सरकारनं 2010 पासून राज्यामधील अनेक जातींना ओबीसी दर्जा देण्यास बेकायदेशीर घोषित केलेल्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलंय। 22 मे 2024च्या निर्णयामध्ये कोलकाता उच्च न्यायालयानं 77 मुस्लिम समुदायांचा ओबीसी प्रवर्गात समावेश धर्माच्या आधारावर केलेला होता, जो बेकायदेशीर असल्याचं म्हटलं गेलं होतं। आणि यासोबतच 2012च्या पश्चिम बंगाल मागासवर्ग कायद्याअंतर्गत देण्यात आलेले 37 समुदायांचं आरक्षणही रद्द करण्यात आलंय। सुनावणी दरम्यान आरक्षण हे धर्माच्या आधारावरती दिलेलं नाही तर समाजाच्या मागासलेपणाच्या आधारावर देण्यात आलेलं आहे, असं राज्य सरकारच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तसंच निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्याचीही मागणी सिब्बल यांच्या वतीनं करण्यात आलेली होती। मात्र धर्माच्या आधारावर आरक्षण असू शकत नाही असा पुनरुच्चार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई यांनी केला। सोबतच न्यायालयानं पश्चिम बंगाल सरकारला मागासलेपणाचा परिणामात्मक डेटा सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।